मंद प्रकाश मखमली पडद्यांवर झेपावतो आहे. पात्रांच्या पायांच्या हालचाली या पडदा आणि रंगमंचाच्या फटीतून दिसत आहेत. उदा धुपाच्या सुगंधी वातावरणात नांदीचा सूर तुमचा वेध घेत येतो. अशा प्रसंगी प्रेयसीची जरी हाक आली तरी जो उठून जाणार नाही तो मराठी माणूस. आणि या कलाकृतीचं नाव आहे नाटक. सादर करत आहोत एक धमाल विनोदी नाट्य प्रवेश चिमणराव. या भाऊजी या या. नमस्कार वहिनी. काय म्हणतोय चिमण? हे काय झोपले? झोपलाय आणि यावेळी चक्क छातीवर पुस्तक ठेवून झोपलाय. वा, म्हणजे वाचता वाचता झोप लागलेली दिसते. अहो वाचन कसलं, झोप लागण्याचा अगदी हमखास उपाय आहे हा त्यांचा. माय गॉड, भुताटकीचा वाडा. आणि हे कमा आणि विल्फाचं रहस्य. आणि हे काय? डाकू चरण सिंग उर्फ डिटेक्टिव्ह राघव. अहो वहिनी, हल्ली चिमण असली पुस्तकं वाचतो. अहो वाचन करतायत ते कसलं, झोप लागण्याचा अगदी हमखास उपाय आहे हा त्यांचा. वाचता वाचता झोप लागते त्यांना. अहो ह्यांचं वाचन भावाची इतकं गमतीदार आहे. एकदा काय झालं, सोनेरी खंजीर वाचता वाचता त्यांना डुलकी लागली. म्हणून त्यांनी काय केलं, त्यातल्या 17व्या पानावर खून टाकली आणि ते झोपी गेले. अहो मग मी काय केलं गंमत म्हणून, भूत महालातील बेकर हे दुसऱ्याच पुस्तकातील 17व्या पानावर 30 खून टाकली आणि ते त्यांच्या उशीशी ठेवलं. मग ते जागे झाले ना, तेव्हा त्यांनी काय केलं, दुसऱ्या पुस्तकातील 17व्या पानापासून पुढे वाचायला सुरुवात केली. आणि आपण निराळं पुस्तक वाचतोय हे काही त्यांच्या ध्यानात आलंच नाही. खोटं आहे, साफ खोटं आहे. तुम्ही बायका मंडळी झोपी गेलेले असताना आमची इतकी बदनामी करता, आम्ही बाहेर गेलो तर काय करत असाल? जाऊ दे चिमण, जाऊ दे. अहो भाऊजी, पण मी काय म्हणते, यांना ह्या वयात अगदी शाळा कॉलेजातल्या विद्यार्थ्यांसारखं या रहस्य कथा वाचणं शोभतं का? त्यांनी ह्या वयामध्ये धार्मिक पुस्तकं नको का वाचायला? बरोबर. अहो तुमच्या रहस्य कथांमध्ये अद्भुत गोष्टींची असतं ते काय? तेही बरोबर. आणि तुमच्या अद्भुत गोष्टींमध्ये सुद्धा आणखी आम्ही काही करू शकत नाही. हो बाई, गुंड्या भाऊजी आले वाटतं. अरे वा, हे आले वीरसे. या 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 या. अरे वा, प्रोफेसर साहेब पण आले वाटतं. वेळेत आलात. बसा. अहो वीरसे, मी काय म्हणतो, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. धार्मिक ग्रंथ वाचनासंबंधी आपलं काय मत आहे? आम्हाला फक्त एकच ग्रंथ माहिती, समर्थांचा दासबोध. अहो काय नाही त्याच्यात सांगा, धर्मकारण, राजकारण सगळं काही आहे. एकदम आदर्श ग्रंथ. अरे गुंड्या, तुझ्यासारख्या दटणग्याला ठीक आहे हो ग्रंथ, पण चिमण सारख्या एव्हरेज माणसाला या ग्रंथाचा काय उपयोग? आणि त्यातही ज्ञानेश्वरीचा बोलबाला झालेला आहे. तर मला असं वाटतं चिमण, तू ज्ञानेश्वरीच वाच. ज्ञानेश्वरी? बापरे. का रे, काय झालं? वाच ज्ञानेश्वरी. मीही येईन ऐकायला. वहिनी, मावशी सर्व येतील. हो हो भाऊजी, ही ज्ञानेश्वरी वाचण्याची कल्पना अगदी छान आहे. हा मावशी, हे मावशी. हो, जरा पडस झालाय, आवाजही बसलाय. अरे वा वा, प्रोफेसर साहेब. नमस्कार. छान छान. पण का रे बाबा, तू असा संकटात पडल्यासारखा बसून राहिलाय? वाच की रे आज ज्ञानेश्वरी. आज तुझा काय म्हणतात त्याला, ज्ञानेश्वरी वाचण्याचा. ज्ञानेश्वरी वाचायचंय ना? आज तुला ज्ञानेश्वरी वाचायचंय. आज तुला एवढं संकटात पडल्यासारखं काय वाटतंय? वाच ना रे. ज्ञानेश्वरांनी चक्क रेड्याच्या तोंडून. अरे गोंड्या, रेड्याच्या तोंडून
मग ज्ञानेश्वरी वाचण्याचा पहिला मान तुला मिळायला हवा, कारण ज्ञानेश्वराचा रेडा म्हटलं की मला तुझीच आठवण येते. चिमाण चिमाण असा पानसट विनोद शोभत नाही हा. तू वाचणारच की नाही सांग. अरे ज्ञानेश्वरी वाचायला आमच्याकडे ते आहे कुठे? हो भाऊजी, अगदी संन्यासाच्या लग्नाला शेगडीपासून तयारी. हो, तुम्ही काही काळजी करू नका. हल्ली ज्ञानेश्वरीच्या साठी आवृत्ती मिळतात, त्यातली बऱ्यापैकी दिसणारी आवृत्ती घेऊन येतो, झालं. प्रोफेसर साहेब आणा. आता परवा ज्ञानदेव पुण्यतिथी आहे. होय होय, त्यावेळेला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात करूया. मग त्याच्या अगोदरच घेऊन येतो, तुम्ही काही काळजी करू नका. बरं चिमण, मी येतो. हा, आई बहिणी येतो. हो गुंड्या येतो. अरे पुस्तकं घेऊन चालले. ए, आमची पुस्तकं ठेवून दे रे बाबा, मला वाचायला मिळते. अद्भुत कथा आहेत त्या आमच्या. असं काय करतोस? बरं झालं आईच्या लक्षात. ज्ञानेश्वरीवर लक्ष ठेव. तू रहस्य कथा नेला तर हा काय वाचणार? ज्ञानेश्वरी. ओ बरोबर आहे. बापरे, तर मग ज्ञानदेव पुण्यतिथीला करायची का सुरुवात? हो. ज्ञानेश्वरी वाचनाला. आई, मी काय म्हणतो, त्या शेजारच्या कुलकर्णी काकू आहेत ना, त्यांना मात्र बोलून घेऊ त्या दिवशी. काऊ. हो हो, मी येते. काऊ, तुझी ती मैत्रीण गुलाब तिघे वाड्यातल्या सगळ्या मैत्रिणी बोलवून घे हो त्यांना. म्हणावं चिमणराव जोगांच्या घरी ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे, या सगळ्यांनी ऐकायला अगदी सकाळपासून या. बरं, ज्ञानदेव पुण्यतिथी आहे, निदान त्या दिवशी तरी आंघोळ करून ये रे बाबा. मला मान देऊन जोगांच्या वाड्यात एवढी गर्दी जमली आहे, पण बसा हा, आमची जरा तयारी अजून व्हायची आहे. काय, एक तर तब्येत बरी नाही, काही कोणी तयारी करून ठेवलेली नाही अजून. मैंने अगं आई तयार झाली का? सुनबाई, सुनबाईला आवाज दिल्यानंतर ती कधीच हो देत नाही. तिला खरंच ऐकायला येत नाही की ते ऐकून ना ऐकल्यासारखं करते हे मला आज तागायत कळलेलं नाहीये. सुनबाई, ए सुनबाई, जरा येताना पाट आणि सवरंग घेऊन यावं. आई. हो आई. चौरंग आणि पाट कुठे मांडू? इथे मांडतेस? कशी वेंधळी आहे. अगं खरंच म्हणतेस की काय? इथे मान तिथे. हो. लवकर लवकर मान. आणि तो चिमण तयार झालाय का बघ. हो. ये ये. हो झाला झाला, होतोय आतमध्ये, येतोय. आहे आतमध्ये, येतोय, तयार होतोय. मावशे, ये मावशे. अरे का बोंबलत देतोय? दिसत नाही मी इथे बसलेली? अगं तू इकडेच आहेस होय? मग बस तिथे. मग काय, आज तरी दिवस बरा शोधलायस ना? हो, एकदम शुभ आज दिवस. करायची का सुरुवात? हो तर. चिमण बुवा, हो चिमण बुवा, काय या? येतोय येतोय. अरे वा, सवळ एकदम घट्ट नेसल्यास ना रे, नाहीतर पंचायत व्हायची. तसा प्रयत्न मला केला. मानलेली ज्ञानेश्वरीच आहे ना, नाहीतर रहस्य कथा निघायची रे. अरे त्या रुमालात मी ती अशी नीट बांधून काल ती मी उशाशी ठेवली होती. अरे वा, परत घोटाळा नको ना म्हणून. हो. अरे अप्पा, काय एवढा मोठा धार्मिक ग्रंथ उशीऐवजी डोक्याखाली घेतला? पाप लागेल ना अशाने. तसं नाही हो मावशी, आमच्या घरी उषा भरपूर आहेत. काऊ. हो हो हो. अरे उशी हवी होती तर आमच्याकडे मागायची. शेजाऱ्यांचा उपयोग काय? तसं नाही हो, परत घोटाळा नको ना म्हणून मी ती अशी नीट धरली, ती अशी या लाल रुमालात बांधली आणि मग ती अशी घेऊन मी असा झोपी गेलो. उशीचं निरूपण पुरे आता. बस आणि वाचायला लाग. बर बर. चला वाचायला लागा. अरे वा, ज्ञानेश्वरी वाचनाचं नक्की झालं हो म्हणजे. हो, आता करतोय सुरुवात. हो बरोबर आहे. सुरुवात करा भाऊ. तुम्ही बोललात त्याप्रमाणे सटीक ज्ञानेश्वरी. छान छान. काऊ, हो.
जरा मैना आणि मोरू दोघांनाही बोलू ना. हो. तर गुंड्या, मी काय म्हणतो, हा. मैना आमची सरस्वतीचं स्तवन फार छान म्हणते. अरे वा. अनु, ए मैना आपण ये सांगूया पप्पा म्हणायला. बघ. त्याला राम उभे राहा सोहळ्या टाइमी. तर महिने, तुला तो सरस्वतीचा श्लोक येतो ना, तो तू म्हण. हो, हात जोडा सर्वांनी. या कुंदे तुषारहार कवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवे देवै सदा मंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निश्चय सजाड्या पहा. अप्पा, आता हा जाड्या कोण? अच्छा, गुंड्या काका. चिमण चिमण, हे बरं नाही हा. ही एवढीशी चिमुरडी मला चक्क जाड्या म्हणते. शांत हो, शांत हो गुंड्या. अरे निशेष जाड्या पहा, त्याऐवजी जाड्या पहा एवढंच काही ती म्हणाली. शांत हो. महिने, मोरू, तुम्ही आज जा भाऊ. तर मग गुंड्या, आपण सुरुवात करूया. बरं? ये. तर हात जोडूया सर्वांनी. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. काय रे गुंड्या, हा. ते आपल्या आद्यमतीला लागा नमस्कार करायचा आहे. अरे बाष्कळपणा नको रे, तू पुढे वाच. नाही म्हणजे हे बघ, हा. नमो आद्या, हा. या आद्याचा अर्थ तरी समजू दे. अरे तू पुढे पुढे वाच, मागचा अर्थ बरोबर समजतो. बर. अर्थ हवाय कशाला? पवित्र ग्रंथाचे शब्द कानावर गेले की पुण्य लागणार, हो की नाही? मध्ये मध्ये बोलू नकोस तू. उकाटाने वाच चिमण, आणि सगळ्यांनी उकाटाने ऐका. बर. देवा तुझी गणेशू सकळ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी तो जियाता. वरील विशेषणांनी युक्त अशा देवा. अरे हे गद्यामध्ये हे पद्यात काय बसतोय. तर वरील विशेषणांनी युक्त अशा देवा, संपूर्ण वेद ही उत्तम सजविलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वनरूपी शरीराचे सौंदर्य. तर स्मृती तेची अवयवते, देखा अंगिक भावते, तेथ लावण्याची ठेव आणू. अरे बाबा, लावण्याची नाही रे, लावण्याची. बर. थेट लावण्यांची ठेव आणू अर्थ शोभा. आता शरीराची ठेवण पहा. स्मृती हेच अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने लावण्यांची केवळ खाणच गालिच्यावर अस्ताव्यस्त पडलेली होती. स्मृतीच्या आजूबाजूला जणू रक्ताचा सडा शिंपडलेला होता. आता ही स्मृती इथे अशा अवस्थेत पडलेली पाहून आमच्या वाचकांना जणू विस्मयाचा धक्काच बसला असेल. परंतु वाचक हो, हे त्या डाकू विराट सिंहाचेच होते. एकूण त्या वेड्या सिंहाने गरीब बबलेचा अशा तऱ्हेने उगवला तर अरे रे. अरे गुंड्या, काहीतरी घोटाळा आहे इकडे. अरे 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 अरे, काय चाललंय काय तुझं? तू वाचतोस काय? काहीतरी डिटेक्टिव्ह रामाराव आणि त्यांना ज्ञानेश्वरांना त्यांचा आधार. अरे काय बोलतोयस काय तू? पुढे वाच. अरे बापरे, परत वाचतो आम्ही. परंतु हे कृत्य त्या डाकू विराट सिंहाचेच होते. एकूण त्या वेड्या सिंहाने त्या गरीब अबलेचा अशा तऱ्हेने सूड उगवला तर हे कृत्य ज्ञानेश्वरीत हा डाकू विराट सिंह कसा काय उपटला आई? अरे तुला ज्यात त्या संशय कसा रे? हा कसा आला आणि तो कसा आला? त्या गीतेत काय नाही ते मला विचार. हा जो तो कोण माणूस आहे ना, तो कौरवांच्या सेनेतला सेनापती असेल बहुतेक. तू वाच पुढे, नीट वाच. हे आजच करते. हो बर, वाचतो.
परे येथ येथे ऐसे एक आधारू तेनेची बोले मी सबरू जे सांगे श्री कुलगुरु ज्ञानदेव म्हणे. अर्थ आहे का असे आहे तरी ज्ञानदेव म्हणतात की या कामी मला एक आधार आहे, तो म्हणजे डिटेक्टिव्ह रामरावांचा. स्मिताच्या खुनाचे रहस्य तेच एकटे उलगडू शकतात हे आमच्याप्रमाणे आमच्या वाचकांनाही ठाऊक आहे. अरे गुंड्या, हे बघ मगापासून मी तुला सांगतो इथे काहीतरी घोटाळा आहे. मध्ये मध्ये बोलू नको रे, पुढे वाच. अरे हे बघ इथे बेमालूमपणे कागदाचा दुसराच तुकडा चिटकवलाय रे. आणि हे बघ पुढे बघ, पुढे बघ. अरे इथेही पान फाटलेलं दिसतंय जरा बघ. हो हो हो. आणि झालंय इथे काय लिहिलंय बघा, ज्याला तुम्ही विद्या देऊन शहाणे केले त्या दृष्टदुम्नानं स्मिताच्या गुणाची वार्ता ताबडतोब रामरावांना दिली. अरे ज्ञानेश्वरीमध्ये परत हे डाखूर डिटेक्टिव्ह रामराव कुठे आले? काय हा वात्रटपणा आहे? अरे एक काम तुला नीट जमेल तर खरं, नीट वाच की जरा. अरे काय झालंय? काय इतका गोंधळ आणि हे भांडतात काय? अरे 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 काय चाललंय काय तुमचं? काय काढलंय काय? काही नाही हो गुंड्या काका. काल मी अप्पाच्या ज्ञानेश्वरी मध्ये चित्र बघत होते तेव्हा हा मोहऱ्या आला. अगं कार्टे कुठे सांग काय झालं ते? आणि त्याने माझ्या हातातून ज्ञानेश्वरी खेचली. आता या खेचाखेची मध्ये त्याने ज्ञानेश्वरीची पाने फाडली. मी नाही फाडली, तूच फाडली ज्ञानेश्वरीची का? काही खोटं बोलतोय अप्पा. हे बघा पुढे काय झालं. मग त्याने तुमच्या गोष्टींच्या पुस्तकातली पानं कापली. तूच कापली. दिसतंय हे दिसतंय मला. मी कागदाचे छोटे छोटे मापाचे तुकडे केले आणि चिकटवले. अप्पा तुमची ज्ञानेश्वरी फुकट गेली ना हो. अरे का असे आमच्या आणि ज्ञानेश्वरांच्या मागे लागला कार्ट्यांनो? अप्पा हात उचलू नका, तुम्ही सोडायचा आहे. जाऊ दे. अरे ती पोरच ती, त्याला काय कळते? हे बघ मावशे, आता पुढल्याच आठवड्यामध्ये गीता जयंती आहे, त्याच वेळेला आरंभ करूयात म्हणजे झालं. हो हो नक्की नक्की करूया. परत आरंभ, गीता जयंती आणि पुन्हा ज्ञानेश्वरी. हो